नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण पालकचे स्टफिंगचे भजी बनवणार आहेत। खूपच टेस्टी लागतात। तुम्ही बघू शकता, स्टफिंग बघूनच तोंडाला खूप पाणी येतंय। खूपच टेस्टी डिलिशियस असे दिसताय। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। चला तर मग स्टफिंगचे भजी कसे बनवायचे ते बघू। यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे। इथे मी 1 वाटी बेसन घेतलेले आहे, 1 मोठ्या आकाराचा बटाटा उकडून घेतलाय, 1 चमचा मिरचीची पेस्ट आणि 1 चमचा लसणाची पेस्ट घेतली आहे। पालकचे मोठी मोठी पानं घ्यायची। हे बघा, अशा पद्धतीने मोठी पानं पाहिजेत। पालकची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यायची। यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये बेसन ओतून घ्यायचं। त्यामध्ये थोडीशी हळद घालायची, 1 चमचा ओवा घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून कमीत कमी पाण्यामध्ये घट्ट असं बॅटर बनवायचं। आणि बॅटर बनवताना एका डायरेक्शनमध्ये बॅटर हलवत राहायचं, म्हणजे ते असं लाईट वेट फ्लफी होतं। हे बघा, अशा पद्धतीने बॅटर बनवायचं। खूप पातळ किंवा खूप घट्ट नाही झालं पाहिजे। उकडलेला बटाटा स्मॅश करून घ्यायचा। नंतर गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, अर्धा चमचा जिरे घालायचे, 1 चमचा धन पावडर, 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट आणि 1 चमचा लसणाची पेस्ट घालायची, थोडीशी हळद घालायची। हे सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं आणि मग यामध्ये उकडलेला बटाटा घालून घ्यायचा। चवीनुसार मीठ घालायचं। इथे जर कोथिंबीर असेल तुमच्याकडे तर कोथिंबीरही घालू शकता तुम्ही। बटाटा छान व्यवस्थित परतून घ्यायचा। यामध्ये शेवटी 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचा आणि 1 चमचा ऑर्गॅनो घालायचं आणि छान व्यवस्थित पुन्हा परतून घ्यायचं। कटिंग पॅडवर पालकचं पान घेऊन त्याचा देठ काढून घ्यायचा आणि यावर बटाट्याचं स्टफिंग लावून घ्यायचं। पातळ असं स्टफिंग लावायचं, खूप दाट असं नाही लावायचं, पातळ लेयर लावायची आणि पालक अशा पद्धतीने रोल करायचं। हे बघा, अशा पद्धतीने रोल बनवायचा। बाहेर जर चटणी आलेली असेल तर ती मध्ये पुश करून मध्ये घालून घ्यायची। अशाच पद्धतीने सर्व पालकचे रोल बनवायचे। सर्व रोल बनवून झाले। इकडे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। आता हे बेसनचं बॅटर पुन्हा एकदा थोडं हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये हे बनवलेले पालकचे पकोडे डीप करायचे, अलगद 5 बोटांनी पकडायचे आणि तेलामध्ये सोडून द्यायचे। अशाच पद्धतीने सर्व भजे तळून घ्यायचे। दोन्ही बाजूने छान ब्राऊन होईपर्यंत भजे तळायचे। मस्त छान खरपूस वास येतोय। तुम्ही एकदा हे भजे नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडतील। अशा पद्धतीने गरम गरम भजी खाण्याची मजाच वेगळी असते। गरम गरम भजी आणि सोबत चहा, वाव, एकच नंबर। भजी तळून झाली की त्यामध्ये मिरचीचे उभे काप करून अखंड मिरच्या तळून घ्यायच्या। भज्यांसोबत मिरच्या हव्याच, हो की नाही? सो मंडळी, अशा पद्धतीने पालक पकोडे इथे तयार झालेले आहे। तुम्हीही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तुमची रेसिपी कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांपर्यंत शेअर करा। व्हिडिओला लाईक करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। सोबत वरती दिलेली बेल आयकॉनही दाबा, म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।